माझ्याबरोबर ज्यांना थांबायचंय ते थांबतील, बाकीचे जातील, यावर काय बोलायचंय? पण माझा एक प्रॉब्लेम आहे. समोरून जोपर्यंत विरोध होत नाही तोपर्यंत मी शांत असतो. ज्यावेळी विरोध सुरू होतो त्यावेळी माझ्यातला ओरिजिनल माणूस तयार होतो. त्यामुळे थोडं थांबा आणि बघा पुढे काय होते, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी विरोधकांना दिलाय. सांगली येथील आयर्विन पुलाला पर्यायी नवीन पुलाच्या कामाची पाहणी आमदार जयंत पाटील यांनी केली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावर आमदार जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, विरोधकांकडून अनेक ऑफर येत असतात, जे फुटणार आहेत ते फुटतच राहतात, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात माझ्याबरोबर ज्यांना थांबायचे ते थांबतील, बाकीचे जातील. त्यामुळे यावर आता काय बोलू? तर मुख्यमंत्री मंत्र्यांची पाठराखण करत आहेत. सरकारमधील कोणताही मंत्री काहीही बोलू देत, काहीही करू देत, मुख्यमंत्र्यांनाही मान्य असतं. त्यामुळे माणिकराव कोकाटेंसह इतरांच्या राजीनाम्याचा विषय येत नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी आपले सरकार जनतेसमोर कसे हवे हे कळायला हवे होते. आयर्विन पुलाला पर्यायी नवीन पुलाचं काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालं. पूल करताना प्रमुख बाजारपेठांना अडचण येणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेण्यात आली. पूल पूर्ण होण्यास थोडा विलंब लागतोय, पण थोडं काम बाकी आहे. 15 दिवसात हे काम पूर्ण होईल आणि सांगलीकरांसाठी हा पूल खुला होईल. त्यामुळे पेठेकडे जाण्यासाठी वळण घालून जावं लागणार नाही, असं जयंत पाटील यांनी व्यक्त केलं. करायचा प्रत्येक गोष्टी तुमच्या जवळचे लोक फोडायची. आता फुटत असतील तर फोडणारच ना माणसं. त्यामुळे ज्यांना जायचे ते जातील, ज्यांना थांबायचं माझ्यावर ते थांबतील. महाराष्ट्रातली जनता, सांगली जिल्ह्यातली जनता, काय माझा प्रॉब्लेम आहे काय, समोर रेजिस्टर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी शांत असतो. मलाही मी निवांत असतो. ज्यावेळी रेजिस्टर तयार होतो त्यावेळी माझ्यातला ओरिजिनल माणूस तयार होतो. त्यामुळे आता थोडे दिवस बघा तुम्ही काय. तुमचा डायलॉग एक लोकांना ऐकायचा आहे. प्रवेश आहे. धोरण असं आहे की कुणी काही केलं तरी त्याला राजीनामा देऊन द्यायचा नाही. कारण राज्याच्या प्रमुखांनाच ते सगळं मान्य असतं. त्यामुळं कोणत्याही मंत्र्यांनी त्यांच्या सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी कोणतीही कृती केली तरी मुख्यमंत्री सुरक्षित आहेत किंवा त्यांना ते मान्य आहे. त्यामुळं या सर्व मंत्र्यांनी केलेल्या सगळ्या कृत्या देवेंद्र फडणवीसांना मान्य आहेत असाच त्याचा अर्थ काढा. मग अजित पवारांनी राजीनामा नाही घेतला, एकनाथ शिंदेनी घेतला नाही, हे सब झूट आहे. मुख्यमंत्री हा मालक असतो. मुख्यमंत्र्यांनी त्या सगळ्या गोष्टींना मान्यता दिलेली असल्यामुळे ते सगळे आज त्यांचे सहकारी म्हणून काम करत आहेत. मला माणिकराव कोकाटे यांच्या व्यक्तीविषयी काही बोलायचं नाही किंवा त्या आणखी कुठल्या मंत्र्याविषयी, पण मुख्यमंत्र्यांनी आपलं सरकार जनतेच्या समोर कसं दिसायला पाहिजे याचा फार बारकाईने विचार करायचा असतो. आणि संवेदनशीलता जर कमी झाली तर असा विचार करणं थांबतं. भाजपा